तुम्ही या पद्धतीने कधी केलीत का पापडीची भाजी? खरं तर ही रेसिपी माझ्या त्या मैत्रिणींसाठी आहे ज्यांना सकाळी ऑफिसला जायची गडबड असते किंवा ज्यांच्या मुलांच्या टिफिनची गडबड असते. त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट होणार आहे. 5 ते 7 मिनिटात ही भाजी तयार होते आणि या पद्धतीने जर तुम्ही केलात ना की प्रत्येक वेळी तुम्हाला अशीच पद्धत वापरून करावीशी वाटेल. इतकी सुंदर आणि झटपट होते. मार्केटमध्ये आता खूप सुंदर आणि कोवळी अशा पापडी येतात. आता या पापडीला तुमच्याकडे काय म्हणतात मला जरा कमेंटमध्ये सांगा. पटकन आपण रेसिपी बघूया. तर ही साधारण पाव किलो पापडी होती. शेंग ती खोलायची, त्यामध्ये कीड वगैरे बघायची आणि छान कट करून घ्यायची. एक बटाटा आहे तो ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका. आलं लसूण पेस्ट आणि एक मोठा असा टोमॅटो. आता ही भाजी आपण कढईत वगैरे पण करू शकतो, पण मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना ही झटपट करायची तर मी कुकरमध्ये करणार आहे. एका शिट्टीत ही भाजी तयार होते. कुकरमध्ये तेल टाकले, साधारण 2 चमचे. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे आणि ह्यामध्ये आता आपण जिरे टाकायचे. काही भाज्यांना ना स्वतःची एक चव असते, त्यामुळे एक्स्ट्राचे मसाले वापरून ती भाजीची चव घालवायची नाही. त्यामुळे आपण खूप बेसिक मसाले टाकून ही भाजी आता करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता जिरे छान फुललेत. आता ह्यामध्ये आपण हे बटाटे टाकूया. आता पापडी ना मुळातच कोवळी आहे आणि ती पटकन शिजेल आणि बटाटे आपले शिजणार नाहीत, म्हणून आपण थोडेसे ते तेलावर परतून घेऊया. आता हे पूर्ण ऑप्शनल आहे, मगाशी सांगितलं तसं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, नाही घातले तरी चालेल. आता ह्यात थोडीशी जागा करूया आणि आलं लसूण पेस्ट टाकूया आणि ती थोडीशी अशी क्रश आहे, अगदी पेस्ट वगैरे असं नाही आहे. थोडंसं क्रश असं टेचून घेतल्यासारखी आलं लसणाची ती पेस्ट आहे आणि तेलामध्ये 2 मिनटं आपण ती परतूया, म्हणजे थोडा त्याचा कच्चेपणा कमी होईल. आणि आपण परत एकदा हे बटाटे त्यामध्ये मिक्स करायचे आणि 1-2 मिनटं आपण हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता या प्रोसेसमध्ये आपले बटाटे 30% शिजलेत. आता बाकीचे आपण या पापडीबरोबर ते परतवून घेऊया. आता मी धुवून स्वच्छ ठेवली होती पापडी, तर ती आपण ह्या तेलावर घालूया आणि तेलामध्येच आपल्याला 5 ते 7 मिनटं व्यवस्थित ही पापडी परतवून घ्यायची, म्हणजे त्याला एक छान त्या आलं लसणाचा पेस्टचा फ्लेवर लागेल आणि तेलामध्ये परतल्यामुळे ना त्याला एक वेगळीच चव येते आणि जी छान या भाजीला आपलीच एक चव असते आणि ते अजून इन्हान्स होते जेव्हा आपण असे तेलावर छान परततो. बरं मला सांगा तुमच्याकडे कशी पद्धतीने ही भाजी केली जाते, कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ह्या भाज्या केल्या जातात. ही पद्धत जरा वेगळी आहे म्हणून मी ही दाखवते तुम्हाला. तर चला 2-3 मिनटं परतल्यानंतर ह्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलं आहे. आता एक मोठा टोमॅटो छान बारीक कट करून घेतलेला आहे. ह्यामध्ये आता काही मसाले आपण टाकायचे आहेत. त्यामध्ये हळद आहे, साधारण एक अर्धा चमचा हळद टाकली. तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. मी साधारण छोटे 2 चमचे लाल तिखट टाकले आणि एक मोठा चमचा धणेपूड टाकले. आता हे सगळे मसाले टाकल्यानंतर परत एक 2-3 मिनटं आपल्याला हे सगळं परतवून घ्यायचं आहे, म्हणजे हे मसाले त्या पापडीला आणि बटाट्यांना व्यवस्थित लागतील. ह्याचं एकत्र असं छान मिश्रण झालं, तेलामध्ये व्यवस्थित परतलं गेलं की त्याचा फ्लेवर छान येतो. आता जर तुम्ही कढईत वगैरे करत असाल तर तुम्ही असंच हे वाफेवर शिजवू शकता. 5-1 मिनिटांनी असं खोलून बघायचं, परत जरा हलवायचं आणि परत या पद्धतीने पण केली जाऊ शकते. पण सकाळची जर डब्याची गडबड असेल तर हे कुकरची पद्धत अगदी परफेक्ट आहे. थोडासा पाण्याचा शिंपडा द्यायचा आणि एक कुकरला शिट्टी काढायची आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि झटपट ही भाजी तयार होते. टेस्ट अगदी जशी हवी तशी आपल्याला मिळते. आणि यामध्ये आता मी कोथिंबीर घालते आणि एक 5 मिनटं आपण याला झाकण लावून ठेवूया, म्हणजे हा कोथिंबीरचा जो एक फ्लेवर आहे तो छान त्यामध्ये उतरतो आणि आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. मी तुम्हाला दाखवते. हिवाळ्यामध्ये ज्या काही सीझनल भाज्या येतात त्या सीझनला खाल्ल्या गेल्या की आपल्या शरीरासाठी पण चांगले असतात. नक्की करून बघायची, कमेंटमध्ये मला सांगायचं. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. फेसबुकवर बघत असेल तर फॉलो करायला विसरू नका. आणि परत भेटूया आपल्या ह्याच चॅनलवर नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.